आई वडील ज्या ठिकाणी लग्न ठरवतात त्याच ठिकाणी आमच्या मुलामुलीने लग्न केलं पाहिजे. जर हे लव जिहाद हे कुठंच नाही आहे. लव जिहाद हे नुसतंच राजकारणासाठी वापरून घेण्याचं एक षडयंत्र आहे. सतरंजा उचलण्याचं काम करतायत. त्यांना मोठं करायचं. त्यांनी जे काय सांगतील, त्यांनी गटरा काढा म्हटले ह्यांनी लगेच गटरा काढायला उतरायचं. त्यांनी काहीतरी पुसा म्हटले ह्यांनी पुसाला उतरायचं. ह्यांनी बॅनर लावा म्हटले ह्यांनी बॅनर लावा म्हणून लावायला उतरायचं आणि समोर खाली बसायचं. हे स्टेजवरती हे सगळे लोपड स्टेजवरती बसून आदेश करणार. जे लोकांच्या जमिन्या खाणारे, आपली पत्नी सोडून दुसऱ्या बाईशी संबंध ठेवणारे, हे या ठिकाणी आपल्या समाजाला आदेश करणार. दुसरी गोष्ट, या देशावरती राज करणारा मराठा समाज आहे. एकेकाळी असा होता की या दिल्लीच्या तख्तावर कोण बसायचं हे मराठे ठरवत होते. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची कोणीही जरूरत नाही. कारण आम्ही ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला आमच्या दाखल्यावरती हिंदू मराठा असं येतं. त्या कन्नड संघटनावाल्याने पण हाच विचार केला पाहिजे ना की छत्रपती शिवरायांना सगळ्या भाषा येत होत्या, तर मग तुम्हाला या भाषेचा तिरस्कार का? आम्ही कन्नडला आमची मावशी मानतो, कन्नड भाषेला आमची मावशी मानतो, मातृभाषा आमची मराठी आहे. मग त्यांनी पण तसंच त्यांची मातृभाषा कन्नड आहे, तर त्यांनी मातृभाषेला आपल्या मावशीला मराठीला आपली मावशी म्हणायला पाहिजे. तर ते म्हणत नाही आहेत. हा जो ढोंगी हिंदुत्ववादी तो आपली पत्नी सोडून आणि कुठल्या बाईशी संपर्क ठेवला, हे कुठलं हिंदुत्ववादी? अनेक ढोंगी हिंदुत्ववादी आहे हरामखोर. तो हिंदुत्व एवढं सांगतोय. तो स्वतःच्या आईवरती संशय खालेला हा हरामखोर माझ्याकडे आलेला, स्वतःच्या आईवर संशय खाऊन माझ्याकडे आलेला, माझ्या घरी आलेला हा आज हिंदुत्ववादी सांगतोय. अनेक हिंदुत्ववादी सांगणारा हरामखोर. त्याच्या घरात तेल नव्हतं त्यावेळेला आम्ही तेल दिलं त्याला. तो रडत जेलमध्ये गेलेला, माझ्यासमोर रडत जेलमध्ये गेला तो हिंदुत्ववादी. आज तो लोकांच्या जमिनी बळकवण्याचं ओपन स्पेस जागा नावावर करून घेतलेलं. हे कसले हिंदुत्ववादी? ना दारू वाटली, ना मटण वाटलं, ना पैसे वाटले. येणार शेतकऱ्यांचे अच्छे दिन आएंगे असं म्हटलं होतं, त्याचा काहीतरी फरक पडलेला आहे का? आजचे दिन गेले ढगात. आजचे दिनचा संबंध ह्याला नाही आहे. शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा आहे. सर, सर्वप्रथम आपलं बालपण व कुटुंब एक थोडक्यामध्ये सांगा मला कुटुंबाबद्दल. मी प्रॉपर मूलचा फुलबागली येथील एका साध्या शेतकरी कुटुंबात, वारकरी संप्रदायाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला. आज आमची 5वी पिढी वारकरी संप्रदायामध्ये आज 5वी पिढी कार्य करते. तर एका साध्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला आहे, परंतु लहानपणापासूनच ही समाजाचं कार्य करायची, धर्माचं कार्य करायची आवड, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके वाचून, त्यांचं जीवनचरित्र वाचून ही प्रेरणा मला मिळालेली आहे. सर, रमाकांत कोंडूस्कर म्हणजे आता पूर्वी कसं एक सामान्य माणसापासून किंवा शेतकऱ्यांपासून एक कार्यकर्ता किंवा एक राजकीय नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता घडण्यामागचं एक काही तुम्हाला एक ठिणगी कुठं पेटली बाबा तुम्हाला एक सामाजिक कार्य करायचं आहे असं? आपलं कुटुंब महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ आहे. आज आपली 3री पिढी महाराष्ट्र एकीकरण समितीशीच कार्य करते. माझी आई देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातूनच APMCला 2दा उपाध्यक्ष होत्या. तर हे बाळकडू आम्हाला लहानपणापासूनच हे आईवडिलांनी दिलेलं आहे. जेणेकरून समाजाला एकत्रित करणे, समाजातील मुलांना निर्व्यसनी बनविणे, समाजावरती कुठेही अन्याय होत असताना त्या ठिकाणी धावून जाणे, हे लहानपणापासूनच भिनलेलं आहे. राजकारणाचा भाग हा आत्ताचा आहे, परंतु त्याच्या अगोदर कमीत कमी एक 10 वर्ष तरी हिंदुत्ववादी संघटनेचं कार्य केलो. काही लोकांच्या माध्यमातून आम्ही हिंदुत्वाकडे वळलो. परंतु हिंदुत्वाचं कार्य करत असताना आत्ता आम्हाला जाणवायला लागलं की ज्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकविलं त्या लोकांनीच कुठंतरी मराठी समाजाचं, मराठी भाषेचं, मराठी समाजाच्या मुलांचं नुकसान केलं असं आत्ता निदर्शनाला येतं. कारण ह्या बेळगाव परिसरामध्ये आपण पाहिलं असता हा आपला मराठी भाषिक बहुबल्य प्रदेश आहे. ह्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 40%
मराठी लोक आहोत त्या ठिकाणी आणि त्या मराठी मुलांच्यावरती कुठंतरी त्रास, कुठंतरी अन्याय, कुठंतरी अत्याचार आता होताना दिसत आहेत. त्यासाठी मला राजकारणामध्ये भाग घ्यावं लागलं आणि राजकारणामध्ये भाग घेण्यासाठी असे असंख्य काही माझे मित्र असतील, माझ्या समाजाचे नेते मंडळी असतील, माझ्या समाजातील माता भगिनी असतील, ह्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रवृत्त केले. तर ह्याचं कारण एकच आहे की ह्या नजीकच्या काळामध्ये आपल्या मराठी समाजावरती, मराठी मुलांच्यावरती, मराठी जे लोक आहेत, काही छोटे छोटे बिझनेसमॅन असतील, काही छोटे छोटे डेव्हलपर्स असतील किंवा हॉटेल्स मालक असतील, ह्या लोकांच्यावरती एक व्यक्ती, एका राष्ट्रीय पक्षाचा व्यक्ती हा त्रास करायला लागला आणि इतका त्रास त्यांनी करायला लागला की त्यांच्या धंद्यावरती यायचं. काही माझ्या मित्रांचे, मराठी मित्रांचे हॉटेल्स त्यांनी करायला लावला. प्रशासनाला हाताशी धरून काही आपल्या मराठी पोरांच्यावरती केसेस घालायला लावला. मग हे आणि त्याच्यापेक्षा पुढं जाऊन अशा कित्येक लोकांच्या जमिनी हडप करण्याचं काम देखील त्या माणसानं केलं आणि तो अत्याचार सहन झाला नाही म्हणून मला राजकारणामध्ये यावं लागलं. जळगावच्या लोकांना सगळ्यांना समजलं कोण माणूस आहे, ते सांगायची पण गरज नाही आहे सर. आणखी एक गोष्ट विचारायची म्हटल्यानंतर सर, तुम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे सुप्रसिद्ध असलाय, 10 वर्षापासून तुम्ही कार्य करता, सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी लोकांचं मत कसं होतं सर, दादा राजकारणात येणार आहेत म्हटल्यानंतर राष्ट्रीय पक्षामध्ये जे हिंदुत्ववादी म्हटल्याचं सांगतात, ते स्वतः म्हणतात की बाबा हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला काही संधी आलेल्या, असं लोकांच्यामध्ये चाललेलं असतं की त्यांच्यामध्ये संधी आलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचा एवढा मोठा माणूस महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये मते येऊन चुकीची पाऊल उचललं असं थोड्यांचं म्हणणं आहे की ज्या राष्ट्रीय पक्षामध्ये गेले असतं त्यांचं भविष्य चांगलं झालं असतं, राज्यामध्ये देशासाठी त्यांनी काम चांगलं केलं असतं, असं लोकांचं म्हणणं आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी 10 वर्ष अगोदरच आमदार झालो असतो. हे सगळे आता जे हिंदुत्ववादी मी आहे, हिंदुत्ववादी मी आहे म्हणून सांगत फिरतात, ते सगळे ढोंगी आहेत. ते सगळे ढोंगी आहेत. जसं जसं वेळ बदलेल तसं तसं ते बदली होत असतात. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी नुसता हिंदुत्ववादी नाही आहे, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी कुठंही हिंदुत्वासाठी कुठंही आजपर्यंत कॉम्प्रोमाइज केलो नाही आणि करणार नाही. परंतु मी छत्रपती शिवरायांना फॉलोअप करणारा व्यक्ती आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानलं, त्याच पद्धतीनं मी देखील परस्त्रीला मातेसमान मानणारा व्यक्ती आहे. प्रत्येक जाती धर्माची स्त्री असेल ही माझ्या देवाऱ्यावरची देवी आहे. जसं माझ्या समाजातील महिलेला मी जसं महत्त्व देतो, त्याच पद्धतीनं इतर समाजातील महिलेला देखील मी तितकंच महत्त्व देतो. कारण मी छत्रपती शिवरायांना फॉलोअप करतो. मी शिवरायांच्या विचारधारेवरती चालण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी दिलेला आदेश, त्यांनी दिलेले विचार घेऊन समाजामध्ये काम करायचा प्रयत्न मी करत असतो. आता काही ढोंगी हिंदुत्ववादी लोक आहेत की ते सांगत फिरतात की इतर धर्मातील मुलींना तुम्ही पळवून आणा, त्यांच्याशी लग्न करून घ्या. सांगणं भरपूर इझी आहे, त्याला ते असं सांगून जातात. परंतु त्याच्यानंतरचा जो विषय आहे, त्याच्यानंतरचं जे जगणं आहे ते त्यांचं इतकं कठीण आहे. ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यांनी सांगतात की तुम्ही मुस्लिम धर्मातल्या मुलींना तुम्ही पळवून आणा. का? ती मुलगी नाही आहे. माझं एक प्रामाणिक मत आहे, माझ्या धर्मातील मुलगी पण इतर धर्मातल्या मुलाकडनं लग्न करून घ्यायचं नाही आणि त्यांच्या धर्मातील मुलगी पण आमच्या धर्मातल्या मुलाकडनं लग्न करून घ्यायचं नाही. आईवडील जे ठरवतात, मुलाचे मुलीचे आईवडील जे ठरवतात त्याच पद्धतीनं आपल्या मुलामुलींनी वागलं पाहिजे, मग ती कुठल्याही जाती धर्माची मुलगी असेल. सर आता तुम्ही म्हटलं की बाबा लव जिहाद, सर लव जिहादचं आता म्हटलं फक्त बोलण्याची गोष्टी आहेत, होत नाही. फक्त उत्तर भारतामध्ये तेवढं होत आहे, दक्षिण भारतामध्ये याचा प्रभाव काही नाही असं थोड्यांचं म्हणणं आहे. फक्त हे राजकारण करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आवाज उठवतात असं त्यांचं म्हणणं आहे. सर त्यांना काय सांगू लव इच्छिता? जिहाद जे म्हणतायत त्यांच्याच मुली आज मुसलमानाकडनं लग्न करून घेतलेले उदाहरणं आहेत माझ्याकडे. त्यांच्या नावासकट माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देऊ शकतो. सर हां, मी लव जिहाद मानत नाही. मी एकच मानतो आहे,
ज्या बी धर्माची मुलगी असेल, ज्या बी धर्माची मुलगी असेल, त्याच्यामध्ये पोट जाती असतील, नुसतंच मुसलमान हिंदू त्यांनी लग्न केलं तर लव जिहाद ह्याने असं दाखवतात. परंतु इतर धर्मामध्ये पण चला आपल्याच धर्मामध्ये आपलंच एक मुलगं जर आपल्याच मुलगीला पळून घेऊन गेलं तर त्या आईवडिलांची इच्छा आहे की नाही, 20 वर्ष मुलगीला बाळगल्यानंतर त्या आईवडिलांची इच्छा आहे की नाही मला चांगला जावई मिळावा, माझ्या मुलगीला चांगलं कुटुंब मिळावं, हे का होत नाही? म्हणजे मुसलमानानं पळून नेलं तरच लव जिहाद आणि आमच्यातल्याच मुलानं चांगल्या एका सुशिक्षित चांगल्या एका मुलगीला पळून येऊन तिच्यावरती अत्याचार केलं, तिच्यावरती अन्याय केला तर हे काय? मी ह्याला म्हणत नाही, मी ह्याला अजिबात म्हणत नाही. मी एकच सांगणार, आईवडील ज्या ठिकाणी लग्न ठरवतात त्याच ठिकाणी आमच्या मुलामुलीने लग्न केलं पाहिजे. जर आम्ही घरात शिकवलं तर लव जिहादचा प्रश्नच येत नाही. कारण आईवडील आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं भलंच त्यांनी मानणार आहेत किंवा भलंच करायचा विचार त्यांनी करणार आहेत. तर मग आपल्या घरातील संस्कृती, आपल्या घरातील आपल्या मुलींना आम्ही जर संस्कार केलो तर हे लव जिहाद हे कुठंच नाही आहे. लव जिहाद हे नुसतंच राजकारणासाठी वापरून घेण्याचं एक षडयंत्र आहे. तुम्ही अखंड भारतासाठी तुम्ही मानता, म्हणजे अखंड भारत व्हावा अशी तुमची इच्छा आहे, किंवा सर्व हिंदू जे हिंदूसाठी मानतात किंवा हिंदुत्ववादी संघटना चालवतात ते म्हणतात बाबा अखंड भारत हा आपलं एक मुख्य मुद्दा आहे हिंदुत्ववादी संघटनाचा कुठलाही. तर मग सर तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये गेलाय, मग ते कसं कन्नड, आम्ही सुद्धा कन्नड बोलतो, तुम्ही सुद्धा कन्नड बोलता, सगळे बोलतात. मग महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्यानंतर तुमचं हिंदुत्ववादी व मराठी ह्याच्यामध्ये तुमची पेच बसलाय का? म्हणजे कसं होतंय, मराठीसाठी तुम्ही भांडताय आता, पण हे कन्नड लोकांचा तुम्हाला साथ भेटतोय का तशा प्रकारे? 100% भेटणार आहे. आपलं जे आहे, आपला जो विषय आहे हा विषय कुठल्या कन्नड समाजाच्या विरोधात किंवा कन्नड भाषेच्या विरोधात नसून हा आमचा केंद्र सरकारशी आपली लढाई आहे. आम्ही केंद्र सरकारबरोबर लढाई करतो की आम्हाला आमच्या भाषेमध्ये, आमच्या भाषेच्या राज्यामध्ये तुम्ही आम्हाला स्थान द्यावं. हे केंद्र सरकारबरोबर आमचं भांडण आहे. आमचं राज्य सरकारबरोबर, कर्नाटक सरकारबरोबर, या कन्नड लोकांच्याबरोबर आपलं वैरत्व हे नाही आहे. एक दुसरी गोष्ट, या देशावरती राज करणारा मराठा समाज आहे. एकेकाळी असा होता की या दिल्लीच्या तख्तावर कोण बसायचं हे मराठे ठरवत होते. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची कोणीही जरूरत नाही. कारण आम्ही ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला आमच्या दाखल्यावरती हिंदू मराठा असं येतं. हे हिंदू मराठा हे दुसऱ्या कुठल्याही जातीवरती येत नाही. आमच्याच जातीवरती, आमच्या दाखल्यावरती, आमच्या जन्मदाखल्यावरती हिंदू मराठा हे घालणारे एकमेव व्यक्ती आपण आहोत. आणि आपण ज्यावेळेला हिंदुत्वाचं कार्य करत असताना सर्वांना सामावून घेऊन सर्वांच्या एक पाऊल पुढं हा समाज असतो. मी कुठल्याही समाजाला कमी लेखत नाही. हे सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याच माध्यमातून आपण देखील काम करू इच्छितो. राहिली गोष्ट महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती आपण जन्मापासूनच आहे ना. आम्ही आत्ता महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये नाही गेलो, आम्ही जन्मापासून आहे. आम्हाला काही हिंदुत्ववादी लोकांनी इथल्या मराठी समाजाला फसवलं की त्याने आम्हाला काय सांगितलं, हिंदुत्ववादी संघटनेचं काम करा. इथे जी सुरुवात झाली 1988, 89, 90 ला इथे यावेळेला सुरुवात झाली हिंदुत्व संघटनेची, त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही हिंदुत्वाचं काम आपण करूया. हे कशासाठी करूया, आपण एक संघटन करूया बजरंग दल म्हणून. हे बजरंग दल कशासाठी करण्यात आलं, त्यावेळेला आम्हाला काय सांगितलं गेलं की बजरंग दल इज अ नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. हे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन नाही आहे. तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी काम करा, परंतु हिंदुत्वावरती ज्यावेळेला आघात होतो आहे त्यावेळेला आपण सारे हिंदू एकत्रित येऊया हे सांगितलं गेलं. इथल्या ज्यावेळेला त्यावेळेला काम करण्याची सुरुवात झाली त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं. म्हणून आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये काम करत असताना आपण बजरंग दलमध्ये काम केलो. मग तेच लोक बजरंग दलमध्ये इथं बजरंग दल स्थापन केले, तेच लोक सोडून गेले. मग त्यांनी रामसेना काढली, रामसेना काढल्यानंतर तेच लोक रामसेनेतून सोडून गेले. मग आम्हाला इथं काहीतरी आपला बेस होता म्हटल्यानंतर आम्ही रामसेना हिंदुस्थान ह्या नावाखाली आमच्या बेळगावमधील परिसरामधील मुलांना एकत्रित करण्यासाठी आम्हाला एक साधन गावलं. त्यासाठी आपण काम करत गेलो. परंतु ज्यावेळेला आम्ही बजरंग दलचं काम करत होतो, ज्यावेळेला आम्ही रामसेनेचं काम करत होतो, त्यावेळेला आम्हाला कोणतरी हिटलर होता, कोणतरी आम्हाला आदेश देणारा होता. मग ते आदेश त्यांचे चुकीचे होते, ते आम्हाला पटलं नाही.
म्हणून आपण आपली संघटना वेगळी काढली आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून आपण काम करतो आहे. आम्हाला कोणाचीही आत्ता ऑर्डर मानण्याची आवश्यकता नाही. कोणीही आम्हाला हुकूम पण करू शकत नाही. आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही स्वतः आपण निर्णय घेऊ शकतो. आपले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आपल्या परिसरामध्ये, त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण हे आपले निर्णय आपण घेऊ शकतो. महाराष्ट्र केंद्र समिती आपण पूर्वीपासून आहोतच आणि आता आम्हाला आपली भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, भाषा टिकली तर देश टिकतो. मग आपली भाषा टिकवायची आहे म्हणा. आम्ही कुठल्या दुसऱ्या भाषेला आम्ही विरोध करणार नाही आहे. इतर भाषा देखील मी त्यांच्यापेक्षा चांगली बोलतो. मग असंच म्हणणं आहे सर, कन्नड संघटनांच्या थोडे कन्नड संघटना आहेत, सांगायची गरज नाही. कन्नड संघटना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कित्येक भाषा बोलत होते, पण आपल्या मुलांना सगळ्यांनी जर कन्नड भाषा शिकली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार आहे? तुम्ही राज्यामध्ये ह्याच राहा फोडायची सुद्धा गरज नाही, मिलन व्हायची सुद्धा गरज नाही दुसऱ्या आता त्यांनी त्या कन्नड संघटनावाल्यांनी पण हाच विचार केला पाहिजे ना की छत्रपती शिवरायांना सगळ्या भाषा येत होत्या, तर मग तुम्हाला या भाषेचा तिरस्कार का? आम्ही कन्नडला आमची मावशी म्हणतो, कन्नड भाषेला आमची मावशी मानतो, मातृभाषा आमची मराठी आहे. मग त्यांनी पण तसंच त्यांची मातृभाषा कन्नड आहे, तर त्यांनी मातृभाषेला आपल्या मावशीला मराठीला आपली मावशी म्हणायला पाहिजे. तर ते मानत नाही आहेत. काही लोक मानत नाहीत. असे भरपूर माझे मित्र आहेत, माझ्या संघटनेमध्ये कार्यकर्ते माझे आहेत ते, पण ते त्यांना पण ते समजलं आहे, त्यांनी कधी विरोध करत नाहीत. सर आता संघटनेचा तुम्ही म्हटला तुमची स्वतःची आता RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, तुम्ही बजरंग बद्दल म्हटला, या मोठ्या मोठ्या संघटना असून तुम्ही स्वतःची संघटना स्थापण्याचं कारण म्हणजे काय? कारण म्हणजे आम्ही स्वतःचा निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. आम्ही त्यांचं कोणतरी आम्हाला आदेश करत असेल आणि आम्हाला पटत नसेल तर ते न पटता आम्हाला करावं लागेल. मग ते आम्हाला करायचं नाही आहे. त्याच्यासाठी आपली स्वतःची संघटना आहे, आम्ही स्वतःची संघटना काढली. ह्याच्यापूर्वी तुम्ही त्या संघटनेमध्ये दुसऱ्या हिंदुत्ववादी संघटनामध्ये काम करत होता आणि आता ह्या तुमच्या स्वतःच्या संघटनेमध्ये तुम्ही स्थापन केलेल्या संघटनेमध्ये काम करतात, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक दिसत आहे का? किंवा या संघटनेमध्ये और त्या संघटनेमध्ये काय फरक आहे तुमच्या? आपली संघटना स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते ना, ह्याच्यावरती कोणी आम्हाला लादू शकत नाही. आम्ही चांगला कुठला योग्य निर्णय आहे तो आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि निर्णय घेण्यासाठी आम्हाला कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही आहे. काही मोजकी कार्य सर तुमच्या आता संघटना तुमची जी आहे एकत्र मुलांना करताय, आपल्या युवा पिढीला एकत्र करून काय कार्य काय झालेले आहेत का सर आपल्या संघटनेच्या माध्यमातून? कितीतरी पोरं निर्व्यसनी झाली. महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं, कितीतरी असंख्य पोरं निर्व्यसनी झाली. हे आपल्या संघटनेचा एक विजय आहे. कितीतरी मुली म्हणजे असं आईवडिलांच्या आज्ञा पाळत नव्हत्या, आईवडिलांचा आज्ञा पाळत नव्हत्या, कुठेही काहीतरी वंगाळ काम करण्याचा प्रयत्न करत होत्या. मग त्या पण मुली आपल्या आईवडिलांना महत्त्व देऊन आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळण्यासाठी सुरुवात केली. सर कुठली एक घटना तुम्ही थोडक्यात सांगा की बाबा तुम्हाला या कार्य केल्यानंतर इतका आनंद झाला की तुम्हाला लाईफ टाईम आठवण राहील, अशी कोणती घटना या संघटनेचं काम सुरू केल्यापासून? संघटनेचं काम सुरू केल्यानंतर अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आम्हाला ते झाल्यानंतर आनंद झाल्यानंतर एक त्या मुलगीचं नाव नाही सांगणार मी, परंतु ती अशी मुलगी होती की ती एका मुसलमान डॉक्टरकडनं लग्न करून घेणार होती आणि मराठा समाजाची नाही आहे ती इतर समाजाची आहे, हिंदू इतर समाजाची आहे. तर ती डॉक्टर मुलगी मुसलमान मुलांकडून लग्न करून घेणार होती. तर आपण एक कार्यक्रम ठेवला वसंत हंकारे सरांचा आणि वसंत हंकारे सरांचा समजलं सर. हां, नाही, कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमामध्ये ती मुलगी ऐकली आणि ऐकल्यानंतर त्या मुलीनं त्या मुसलमान डॉक्टराशी लग्न करून घ्यायचं कॅन्सल करून आई वडील ज्या ठिकाणी तिचं लग्न ठरवले त्या ठिकाणी त्या मुलगीनं लग्न करून घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मुलांना त्या डॉक्टर मुलीचे वडील आमच्या मुलांना गुंड म्हणायचे. ते वडील आपल्या मुलगीच्या लग्नामध्ये आमच्या सर्व मुलांना बोलवून त्यांचा गौरव केला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितले आमच्या मुलांना की तुमच्यामुळे माझ्या घरची आबरू आहे. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. हां, बरोबर आहे सर. असं काम कोणीही करू शकत नाही. अशा कित्येक पोरी आहेत माझ्या संपर्कात की त्या आज बोला सर, काय विषय? त्या आज माझ्याकडनं दादा किंवा वडील ह्या रूपामध्ये त्यांनी मला बघतात आणि इतकं महत्त्व देतात की आम्ही जे काय सांगेल ते त्या मुली ऐकतात
आज ती सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे ना. कितीतरी मुलं दारूच्या आहारी गेलेली, त्या मुलांनी दारू सोडली, त्यांची लग्न झालेली, ती घरातल्या लोकांचं ऐकत नव्हती. आपल्या घरातल्या लोकांचं ऐकत नव्हती ती मुलं. आज त्यांच्या घरातले लोक खुश आहेत माझ्यावरती की बाबा दादाकडनं गेला आणि हा माझा मुलगा दारू सोडला, व्यसन सोडला. हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे ना. कुणाचं पण ऐकत नाहीत, जन्म दिलेल्या आईवडिलांचं ऐकत नाहीत मुलं. परंतु आज बेळगावमध्ये कोणी मुलगा दारू पिऊन माझ्यासमोर येत नाही, हा सगळ्यात मोठा आनंद आहे ना. बरोबर आहे. मग मला समाजाला निर्व्यसनी बनवायचं आहे, समाजाला एकत्रित करायचं आहे. मला ह्याच्यातनं काय आवश्यकता नाही आहे. मी माझ्या मनात आलं तर मी बसल्या ठिकाणी करोडो रुपये कमवू शकतो, परंतु नाही. कोणीही सांगायचं मी 1 रुपये कुणाची तर खालो असेल, कोणीही सांगायचं. सर आता तुम्ही श्रीराम सेना हिंदुस्तान या नावाने संघटना चालवता. सर या संघटनेचा तुम्ही आता श्रीरामच त्यामध्ये सुरुवातीला आहेत. मग आता श्रीरामचं जन्मभूमी स्थानाला मंदिर झालं, तुम्ही ते व्हिजिट केला किंवा त्या कार्यकर्तीला म्हणजे कार्य जे ढाचा कोसवण्यापासून त्यामुळे तुमचं कार्य होते, तुम्ही सहभागी होता का? नाही, आम्ही त्या ह्याच्यामध्ये सहभागी नव्हतो. परंतु ज्या वेळेला आम्हाला सांगितलं गेलं, बजरंग दलच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं गेलं की विटा जमा करा म्हणून सांगितलं गेलं, त्यावेळेला मला आठवण आहे, आमच्या बैलगाडीतून आम्ही गांधीनगरमध्ये भजन करत एक विटेची पूजा करून आम्ही मिरवणूक काढली होती आणि थोडे पैसे जमवून आम्ही मंदिरला पाठवले होते. आता उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे आपल्या मंदिरचं तुम्ही गेलेला काय? नाही, योग आला मग नाही. जाण्याचा योग आहे का? आहे, जाणार की. प्रभू रामचंद्र आपले आहेत ना, आमचं दैवत आहे. आणि आम्ही वारकरी कुटुंबातले असल्या कारणानं आमच्या तोंडातून पहिला रामकृष्ण हरी येतं, त्याच्यानंतर सगळं. सर नेमकं हिंदुत्व म्हणजे काय? तुम्ही म्हटलं हिंदुत्वाचे ढोंगी नेते आहेत असं दाखवतात, पण हिंदुत्व म्हणजे नेमकं काय तुमच्या मते? माझ्या मते हिंदुत्व म्हणजे समाजाला एकत्रित करणे, समाजाला निर्व्यसनी बनवणे, समाजाच्या कुटुंबाला एकत्रित करणे, समाजाच्या कुटुंबाचं भलं बघणे, माझ्या समाजाच्या इतर समाजाच्या मुलींना आपले संस्कार देणं, हेच हिंदुत्व आहे असं मला वाटतं. हिंदुत्व म्हणून आम्ही आपली पोरं हिंदुत्व करतात आणि रात्री आईवडिलांना मारबडव करतात, आईवडिलांना किंमत देत नाही. हे कसलं हिंदुत्व म्हणायचं आणि आईवडिलांना वेगळं ठेवायचं आणि आपण गावामध्ये पांढरे कपडे घालून फिरायचं, हे कसलं हिंदुत्व? आज बेळगाव परिसरामध्ये हिंदुत्वाच्या नावावरती जे भाषण करत आहेत, काही हिंदुत्ववादी ढोंगी शिवाजी महाराज सांगतात, राजमाता जिजाऊ सांगतात, परंतु हरामखोरांनो तुमचा बॅकग्राऊंड चेक करून बघा. तुम्ही तुमच्या पत्नीला काय सुख देता हे बघा, तुमच्या आईवडिलांना काय सुख देता हे बघा. असे 2-4 आहेत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे, माझ्याबरोबरच काम केलेले जे आहेत 2-4 जण आहेत, ते सगळे आम्ही लई हिंदुत्ववादी आहे, आम्ही लई शिवाजी महाराज आहे हे सांगतात. परंतु शिवाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलं? परस्त्रीला मातेसमान मानणारे शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सांगत असताना सांगणारा जो ढोंगी हिंदुत्ववादी, तो आपली पत्नी सोडून आणि कुठल्या बाईशी संपर्क ठेवला, हे कुठलं हिंदुत्ववादी? अनेक ढोंगी हिंदुत्ववादी आहे हरामखोर, तो हिंदुत्व एवढं सांगतोय. तो स्वतःच्या आईवरती संशय खालेला हा हरामखोर माझ्याकडे आलेला, स्वतःच्या आईवर संशय खाऊन माझ्याकडे आलेला, माझ्या घरी आलेला, हा आज हिंदुत्ववादी सांगतोय. अनेक हिंदुत्ववादी सांगणारा हरामखोर, त्याच्या घरात तेल नव्हतं त्यावेळेला आम्ही तेल दिलं त्याला, तो रडत जेलमध्ये गेलेला, माझ्यासमोर रडत जेलमध्ये गेला तो हिंदुत्ववादी. आज तो लोकांच्या जमिनी बळकवण्याचं ओपन स्पेस जागा नावावर करून घेतलेलं, हे कसले हिंदुत्ववादी? मग तेच सर, आजच्या राजकारणामध्ये आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय? आपण पूर्वी जे काम करत होतो निष्ठेनं काम, आपला समाज किंवा राजकारणी लोक निष्ठेनं काम करत होते, परंतु आता तसं दिसत नाही. सर्व वरबडून खायचं, गिधडासारखे लचके तोडून खायचं कामच राजकारणी करतायत आणि इथल्या मराठी समाजाला भूमिहीन करण्याचं काम राष्ट्रीय पक्षातील लोक करतायत. आणि आमचे आपल्या समाजाची मुलं, आपल्या समाजाची जे कार्यकर्ते आहेत, सतरंजा उचलण्याचं काम करतायत. त्यांना मोठं करायचं, त्यांनी जे काय सांगतील, त्यांनी गटरा काढा म्हटले
ह्यांनी लगेच गटरा काढायला उतरायचं, त्यांनी काहीतरी पुसा म्हटले ह्यांनी पुसाला उतरायचं, ह्यांनी बॅनर लावा म्हटले ह्यांनी बॅनर लावायला उतरायचं आणि समोर खाली बसायचं. हे स्टेजवरती हे सगळे लोपड स्टेजवरती बसून आदेश करणार, जे लोकांच्या जमिन्या खाणारे, आपली पत्नी सोडून दुसऱ्या बाईशी संबंध ठेवणारे, हे या ठिकाणी आपल्या समाजाला आदेश करणार. आणि हे आमचे कान डोळे नसलेले लोक त्यांचं ऐकत बसलेत. हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. ह्या गोष्टीचं वाईट वाटतं मला. ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की एकेकाळी हा आपला समाज या आपल्या समाजासमोर इतर समाज येऊन नमस्कार करायचा, नतमस्तक व्हायचा, माझ्या शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायचा. त्या शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण, परंतु आपण कुठेतरी स्वाभिमान घाण ठेवलेला आहे. आता सर तुम्ही म्हटला की लास्ट टाईमला थोडक्यामध्ये तुमचं जी आमदारकीची सीट होती ती थोडक्यामध्ये तुम्ही हरलात. त्याच्या पराभवातून तुम्हाला काय हे भेटली बाबा, त्या पराभव तुम्हाला भेटला पहिल्याच वेळेला मी मुळात इलेक्शन हरलोच नाही. हां सर. हां, का हरलो नाही हे सांगतो तुम्हाला. मी एक थेंब दारू दिलो नाही कोणाला, ओके. मटण दिलो नाही, पैसे दिलो नाही, काही दिलेलं नाही आहे. मी कुणालाही दिलेलं नाही आहे. मी का लोकांना दारू द्यायची, का समाजातल्या मुलांना दारू देऊन का बात करायचं. मी 20 दिवस माझा प्रचार करणार, 20 दिवस मी माझ्या समाजातील मुलांना माझ्या स्वार्थासाठी दारू देणार. 21व्या दिवशी त्यांना ज्यावेळेला व्यसन लागतं त्यावेळेला त्यांना दारू कोण देणार. एक विषय. दुसरा विषय, आपण इलेक्शनच्या माध्यमातून इलेक्शन करत असताना कुठली तरी घाणेरडी दारू आणून समाजाला वाटणार आणि त्यातून कुठल्या तरी एका मुलाचं नुकसान झालं, कुठला तरी एक मुलगा दगावला तर माझ्या समाजातील एका बहिणीचा भाऊ जाईल, एका माझ्या बहिणीचा नवरा जाईल, एका माझ्या आईचा लेक त्या ठिकाणी जाईल. हे पाप मी माझ्या डोक्यावरती का घ्यायचं. म्हणून मी माझ्या इलेक्शनमध्ये ना दारू वाटली, ना मटण वाटलं, ना पैसे वाटले. मला अभिमानाने स्वाभिमान सांगावासा वाटतो. 66,000 मताच्या माध्यमातून मला समाजानं आशीर्वाद दिला, माझ्या बहिणींनी आशीर्वाद दिला. 66,000. जो विरोधक होता त्यानं 500 कोटी रुपये खर्च केला आहे. 20 वर्ष मी हे केलो, मी ते केलो, मी माझ्या फंडातून केलो, मी ह्या फंडातून केलो, काही नाही, शून्य आहे. जर एवढं डेव्हलपमेंट करणारा व्यक्ती घरात बसून निवडून यायला पाहिजे. मी एक हारासाठी कुणाला पैसे दिले ना, एका देवळासाठी दिलो ना, एका मस्जिदीसाठी दिलो ना, एका चर्चसाठी दिलो. 11:30 वाजता ज्या दारात गेलं त्या घरातल्या माझ्या मातेनं, त्या बहिणीनं मला भाकरी खायला दिलेली आहे. तिच्या घरात मी भाकरी खालो आहे. माझं इलेक्शन मी असं केलेलं आहे, जगामध्ये एकमेव इलेक्शन मी असं केलं असेल की 1 रुपया न खर्च करता. समोरचा विरोधक होता, त्यानं जवळजवळ कोटी रुपये आपलं तिकीट हाणण्यासाठी दिलं आहे. माझं चॅलेंज आहे त्याला स्वतःच्या चेहऱ्यावरती इलेक्शन करायचं. कोणाचं तरी बाबाचं फोटो लावून, कुठल्या तरी पार्टीचं सिम्बॉल लावून नाही करायचं. त्याला इलेक्शन म्हणत नाहीत. आणि दारू पाजून समाजाला, पैसे वाटून दारू पाजून आणि डिपार्टमेंटला वापरून आम्हाला दबावतंत्राखाली ठेवून 58,000 लीड होता गेल्या इलेक्शनला त्याचा. यावेळेला त्याला आम्ही 10,000वरती आणलेला आहे. बरोबर आहे सर. म्हणजे आम्ही जिंकलो आहे इलेक्शन. मी इलेक्शन जिंकलो आहे. मी इलेक्शन हरलेलोच नाही आहे. का हरलेलो नाही आहे. मला असं वाटतं की अवघ्या 15 दिवसामध्ये मला समाजाने मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि प्रत्येक कॅन्डिडेटला असं करावं लागत होतं. मला वाईट असं वाटत होतं की माझ्या माता भगिनी मला आरती करून माझ्या चप्पलीच्या पायावरती पाणी ओतत होत्या. हे कुठं ते वाईट वाटत होतं. म्हणून त्या दिवशीपासून मी चप्पल देखील सोडलेली आहे. कारण का माझ्या माता भगिनींनी मला माझ्या चप्पलेच्या पायावर पाणी ओतू नये असं मला वाटलं त्यावेळेला. इलेक्शनच्या ड्युरेशनला तुम्ही चप्पलच घातला नव्हता. इलेक्शनपासून आत्तापर्यंत चप्पल बंदच आहेत, घालणार नाही, अजून सुद्धा नाही घालणार. आज आमच्या माध्यमातून लोकांना सुद्धा समजेल बाबा की ही व्यक्ती फक्त बाहेरून दिसते तशी नाही, मनामध्ये सुद्धा अशी आहे. सर अनेक विचारायचं, तुमचा पराभवाचा म्हणजे मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला. म्हणजे सांख्यिकदृष्ट्या तुम्ही म्हटला की बाबा तुमचं राजकीय कुठलंही बॅकग्राऊंड नसताना, काही नसताना तुम्ही 15 दिवसामध्ये इतकं जनमत जमा केला. ही जिंकणं झालेलं आहे, बरोबर आहे. पण सांख्यिकदृष्ट्या तुम्ही हारलात. म्हणजे
त्याचं तुम्हाला काय कारण वाटतं? नाही, मला तर त्याचं दुःख अजिबात नाही आहे. ओके. का नाही आहे तर मी पहिला व्यक्ती असेल की असं चॉकलेट देऊन इलेक्शन करणारा. चॉकलेट 8 आण्याचं चॉकलेट मी माझ्या समाजाला मी एक चॉकलेट देत होतो. आरतीमध्ये पैसे पण घातले. काही लोकांनी मला पैसे दिलेत. मला एक असं गाव आहे येळ्ळूर, त्या ठिकाणी ह्या अपोजिट कॅन्डिडेटनं 65 लाख रुपये दिला आहे. तिथं त्याला 1400 मतं पडलेत आणि येळ्ळूरवाल्यांनी मला 50,000 दिले. माय गॉड. त्या ठिकाणी मला 6,000 मतं येळ्ळूरवाल्यांनी दिलेत. असं असंख्य लोकांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. मला इलेक्शन हरलेल्याचं दुःखच नाही. मी कारण इलेक्शन हरलोच नाही असं मला वाटतं. तुमच्या मते यापूर्वी किंवा आता सध्याला राजकीय नेता, एक उत्कृष्ट राजकीय नेता असं तुम्हाला कोण वाटतं देशामध्ये? आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोण पण मला उत्कृष्ट नेता असं कोण पण वाटत नाही. आणि इतिहासामध्ये? इतिहासामध्ये तर अजून आता आम्ही विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोडून आता या राजकारण जेव्हा आम्हाला फ्रीडम मिळाली किंवा आपल्याला जी 1947 नंतर आम्हाला इंग्रजांपासून मुक्तता भेटली, त्यानंतर कोण राजकीय नेता? तसं बघितलं तर अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधीजी. ओके. म्हणजे एक इंदिरा गांधी का सांगतो तुम्हाला, मराठी भाषिकांच्यावरती ज्यावेळेला इथं अत्याचार होत होता त्यावेळेला इंदिरा गांधी आपला थोडासा विचार करत होत्या. स्वर्गीयवासी इंदिरा गांधीजी हे या. आणि अटल बिहारी वाजपेयी का म्हणतोय मी की अटल बिहारी वाजपेयींनी सत्ता मिळवण्यासाठी काही गोंधळ गडबड किंवा कोणाकडे नमस्कार नाही केला. तुमचा सर्वात जवळचा राजकीय नेता कोण आहे का सर? नाहीच. नो. तुमचे कार्यकर्तेच म्हणजे राजकीय नेते? सगळे माझे कार्यकर्ते, बेळगाव परिसरातील मला आशीर्वाद दिलेल्या माता भगिनी असतील, हे सगळे माझे आवडते आणि हे सगळे माझे जवळचे. आणि सगळ्यात महत्त्वाचे माझ्या जीवनामध्ये माझे आईवडील, माझं कुटुंब, माझा भाऊ, हे माझे सगळ्यात महत्त्वाचे. आता एकत्र कुटुंब आहे का सर आपलं? आमचं एकत्र कुटुंब, आम्ही मरेपर्यंत आम्ही एकत्रच राहणार. सर मग आत्ताच्या पिढीला एक मॅक्झिमम झालं लग्न व्हायच्या आधीच ठरलेलं असतं मुलींचं किंवा मुलांचं, की बाबा लग्न झाल्या झाल्या आम्ही विभक्त व्हायचं, आईबाबाला वेगळं द्यायचं. कारण की त्यांना एकत्र कुटुंब हे आताच्या पिढीला नको झालं आहे असं मला तरी वाटतं. तुमचं मत काय? आत्ताच्या पिढीला माझी एक विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचे आईवडील आहेत. देवाला प्रत्येक घरात जाता येत नाही, म्हणून देवाच्या रूपामध्ये देव आमच्या घरामध्ये आईवडिलांच्या रूपामध्ये आज आम्हाला देव दिलेला आहे. चालता बोलता देव दिलेला आहे. त्या देवाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, त्या देवाची सेवा केली पाहिजे. आपण सगळे एकत्रित राहणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर 10 काट्या एकत्रित करून मोडाला बघितला तर त्या मोडत नाहीत, परंतु एक एक काठी लगेच मोडू शकते. आपलं ज्यावेळेला एकत्रित कुटुंब असतं ती भरपूर मोठी ताकद असते, समाजामध्ये वजन असतं. आपण एकत्रित राहणं हे महत्त्वाचं आहे आणि एकत्रित ज्यावेळेला आपण राहतो त्यावेळेला समाजामध्ये पण आम्हाला किंमत असते. आत्ता सध्या स्थितीला तुम्हाला कोणत्या राष्ट्रीय पक्षामधून ऑफर वगैरे आले का? मला लई ऑफर आल्या. मी इलेक्शन ज्यावेळेला हरलो त्यावेळेलाच राष्ट्रीय पक्षातील देश पातळीवरील नेत्याचा मला फोन होता की तुम्हाला विमानचं तिकीट देतो, तुम्ही दिल्लीला या. ओके. परंतु ज्या माझ्या समाजानं माझ्यावरती विश्वास दिला आहे की 65,000 मताच्या माध्यमातून मला आशीर्वाद दिला, त्या समाजाचा विश्वासघात मला करायचा नाही आहे. मी एक वेळा सत्तेला लाथ मारीन, मला सत्ता आवश्यकता नाही आहे, परंतु समाजाचा आशीर्वाद, समाजानं दिलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. आणि एक लोक म्हणत असतील हे ह्याच्याकडे जातो आहे, हे ह्याच्याकडे जातो आहे, ही मान कापून देणार, परंतु गैरकाम करणार नाही. ही मान कुणाकडेही वाकणार नाही. ही मान एकच वाकेल, छत्रपती शिवराय आईवडील. गायीबद्दल, गोमाता जे महत्त्वाचा मुद्दा म्हणतात, गोमातासाठी आत्ताचं जे राष्ट्रीय सरकार आहे किंवा राजकीय सरकार आहे त्यांनी कोणतीही महाराष्ट्रामध्ये जसं गोमातेला राज्य प्राणी म्हणून जाहीर केलं, तशा प्रकारे देशामध्येही आपलं राष्ट्रीय प्राणी म्हणून गायीला जाहीर व्हावं असं तुम्हाला इच्छा आहे का? कोण केलं? महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्याचा प्राणी म्हणून दर्जा दिलेला आहे. नाही,
महाराष्ट्रामधनंच इथं बेळगावमध्ये कर्नाटकामध्ये कापाला गोवंश कितीतरी येतो आहे. हे राजकीय लोक, हे राष्ट्रीय पार्ट्या ज्या आहेत या ह्याच्यावरती राजकारण करतायत, गोमातेवरती राजकारण करतायत. गोमातेसाठी ह्याने काय नियोजन केले? लाजिरवाणी गोष्ट आहे, आम्ही नरेंद्र मोदींना कशासाठी निवडून दिलेलं आहे? एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून. हो. मग त्यांना आम्ही आणि आता सांगायला पाहिजे गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करा म्हणून. मग सांगण्याची वेळ आमच्यावरती आली तर मग समोर त्यांनी बसलेले काय उपयोगाचे आहेत? त्यांनी करायला पाहिजे ना. मग त्यांनी मतासाठी हा विषय घ्यालेत. गोमातेला, गोवंशाला तुम्ही कुठं त्यांचं नियोजन कुठं लावलेलं आहे? ह्याला मला 10 मिनटं लागेल सांगायला. हे सांगण्यासाठी मला 10 मिनटं लागतील. कारण का तुम्ही जर गोमातेला, गोमातेला नाही, गोला नाही, गाईला नाही, गोवंश म्हणजे बैल पण आला त्याच्यामध्ये. दोघांनाही गोवंशाला राष्ट्रीय प्राणी घोषित करायला पाहिजे. करू शकत नाहीत त्यांनी आता काय कायदा काढले की 14 वर्षावरील गोवंशाला मुस्लिम लोक कापले तर चालतं आहे. 14 वर्ष त्याचं ठरवणार कोण? मग आपल्या घरामधली आपली आई जर म्हातारी झाली तर ती आपली आई नव्हे का? बरं. मग तसं हे गोमाता ही 14 वर्षानंतर ती आपली गोमाता नव्हे का? त्याच्यातलं कमी होतं का? काय ती रेड्यामध्ये बदलते काय? किंवा ती म्हशीमध्ये बदल होतो का तिचा? हे थोतांड आहे. हे राजकारण्या लोकांचं राजकारण करण्यासाठी गोमातेला वापरायचं काम चालू आहे. ह्यांच्यात हिंमत असेल तर ह्यांनी ताबडतोब केलं पाहिजे. गेल्या वेळेला भाजप सरकार होतं कर्नाटकामध्ये, त्यांनी देखील कायदा काढला 11 वर्षानंतरच्या जनावराला कापून खाऊ शकतात. 11 वर्षाच्या जनावराला. मग जनावरामध्ये काय काय आलं ते कुठं डिक्लेअर केले? मग आमच्यासारखी मूर्ख मुलं काय करणार? गोरक्षा करण्यासाठी गाई पकडून घेऊन जाणार, गाई भरून घेऊन जाणार, कसाब लोक गोवंश भरून घेऊन जाणार. आम्ही त्यांना अडवणार, पकडणार, पोलीस स्टेशनमध्ये घालणार. पोलीस स्टेशनमध्ये घातल्यानंतर त्यांचे लोक येणार, हे 11 वर्षानंतर 12-13 वर्षाचा म्हणून सांगणार आणि आम्ही आमच्या अंगावरती केस घ्यायचं. त्यांनी गोवंश सोडून घेऊन आणि कपाला घेऊन जाणार. ह्याचं आयुष्य कोण ठरवणार? इथं भारतामध्ये आज मुलाचं आयुष्य ठरवण्याची इथं व्यवस्था नाही आहे. अजून मुलाचं आयुष्य आम्ही ठरवू शकत नाही आहे. गाईला इतकं महत्त्व का देतात सर आमच्या हिंदू धर्मात? आमच्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला महत्त्व हे पुरातन कालापासून, कृष्णाच्या जन्मापासून, त्याच्या अगोदरपासून गोमातेला महत्त्व देणं जरुरीचंच आहे. गोवंशाला महत्त्व देणं जरुरीचं आहे. मी स्वतः गोपालक आहे. ओके. माझ्या घरात आज जवळजवळ 20 गायी आहेत. माझ्या घरात आज सगळे मिळून 100 जनावरं असतील माझ्या घरात. मी असाच दुसऱ्यांसारखं वर्षातून एकदा ते गोमातेची पूजा करायचा सण येतो आहे, वसुबारसं, तेव्हा पूजा करणारा मी नाही आहे. मी रोज गाईला रोज मी गोवंशाला चोळल्याशिवाय माझा दिवस जात नाही. असा माझं काम आहे. मी सर्व जाणतो, शेतकऱ्याच्या व्यथा जाणतो, जनावरं पाळणाऱ्यांच्या व्यथा जाणतो. कारण का मी त्याच्यातनं गेलेला आहे. मी असा तयार झालेला व्यक्ती नाही आहे. मग ह्या सरकारनं नियोजनच केलेलं नाही आहे गोमातेबद्दल. सर आत्ता सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे देशभर? व जर कोणत्याही मोदीला किंवा PM-ला आपल्या भेटायची जर एक वेळ आली, तुम्ही काय सांगू इच्छिता? बेरोजगारी. देशामध्ये आज बेरोजगारी आहे. हां. देशामध्ये बेरोजगारी आहे. शेतकऱ्याला गरीब करण्याचं काम चालू आहे. शेतकरी कधी पंतप्रधान होऊ शकतो का? हा मोठा मुद्दा आहे सर. होणार की. कारण शेतकरीच ह्या देशाचा कणा आहे. शेतकरीच ह्या देशाचा कणा आहे. पूर्वी कसं होतं? उत्तम शेती, मध्यम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं होतं. परंतु आता वेगळं झालेलं आहे. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती झालेली आहे. परंतु एक दिवस असा येणार की या जगाचा पोशिंदा शेतकरी हाच देशावरती राज करणार. तुमच्यावरती झालेला मोठा आरोप अजूनपर्यंतचा? नाही, माझ्यावरती मी आरोप करण्यासारखा माझ्याकडे काय नाहीच आहे. ज्यावरती कोणीच आरोप करू शकत नाही आहे. कारण का सर्वजण जाणतात की हा रमाकांत कुंडुस्कर कशाचा बनला हे सर्वजण सांगतात.
आयुष्यात कधी चूक केलेली नाही आहे आणि करणार देखील नाही आहे. आजपर्यंत ना दारू पिलो आहे, ना सिगारेट पिलो आहे, ना कुठलंही घाण काम केलं आहे, ना कुणाकडनं रुपये खाल्लो आहे, काही केलेली नाही आहे. म्हणून तर आज कित्येक जणं माझ्यासमोर मला तयार केलेले लोक आज घरात बसलेत. का? तर त्यांचा निर्णय चुकला, त्यांचे विचार कुठेतरी वाकड्या वळणाला गेले, म्हणून ते आज घरात बसले. रमाकांत असलेला नाही आहे. मला तयार केलेला एक व्यक्ती आत्महत्या करायला गेला. आज लोकांना हिंदुत्व, आज अख्ख्या कर्नाटकाला हिंदुत्व सांगत फिरणारा व्यक्ती आत्महत्या करायला गेला. त्या माणसाला मी आणलो. आत्महत्या करायचं त्याचं कॅन्सल करून मी आणलो समाजामध्ये. हा रमाकांत वेगळ्या विचारधारेनं बनलेला आहे. आज सर तुमच्या विरोधकांना म्हटल्यानंतर थोडे विरोधक असतातच. तुम्ही जर समाजकार्य करायला गेल्यानंतर विरोधक असतात, त्या विरोधकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? बाबा, विरोध करणं हे कितपत चांगलं आहे किंवा विचारांचे विरोध चांगले आहेत का कशाबद्दल? माझा वैयक्तिक विरोध कुणाशी नाही आहे. माझा वैयक्तिक विरोध वाईट विचारांशी आहे. वाईट विचारांशी गुलामगिरी करणे माझ्या रक्तात नाही आहे. माझ्या समाजानं पण गुलामगिरी नाही करायचं असं मला वाटतं. विरोधकांना एवढंच सांगेन, माझ्याकडे भरपूर जण आले आणि गेले, कितीतरी आले कितीतरी गेले. हा हात कुणाकडे असा झालेला नाही आहे, हात असाच झालेला आहे. आम्हाला शिकवलेलं आहे. जे कोण कोण आहेत, जे एका हरामखोराचं ऐकून आमच्या विरोधात षडयंत्र रचालेत, परंतु त्यांना उद्या समजणार की आम्ही चुकीचं काम करत होतो. आता पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्ही म्हटला की मागच्या इलेक्शनला आम्ही जिंकलोच, पण ह्या इलेक्शनला थोडी म्हणतात पण बाबा दादा फक्त कुठेही बसू देत. मुलंसुद्धा म्हणतात, आम्हीसुद्धा अनुभवलेलं आहे सर ते, कुठेही दादा बसू देत, दादा नक्की येणार. सर यावेळेला जर आलात आणि जर तुम्हाला विचारसरणी किंवा मंत्रीपद यामध्ये निवडावं लागेल तर तुम्हाला काय निवडाल? नाही, मंत्रीपद वगैरे विषय नाही आहे, तो दूरचा आहे. ते स्वप्न आपण बघायची नाही ओके, आहे, मला आवडत पण नाही. हां सर. परंतु निश्चित मी समाजाच्या कामासाठी मी हे पुढे येणाऱ्या काळामध्ये करणारच. शेवटी एक हिंदूंसाठी व आपल्या या बेळगाव जिल्ह्यातील मॅक्झिमम किंवा या तुम्हाला जे ऐकतात, तुम्हाला जे फॉलो करतात त्यांच्यासाठी तुमचा संदेश शेवटचा काय असेल सर? माझा एकच संदेश आहे, कुणाचंही ऐकून काम न करता तुम्हाला देवानं मेंदू दिलेला आहे, त्याचा विचार करून तुमचं भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही कार्य करावं. तुम्ही कुठल्याही संघटनेत काम करा, कुठल्याही पक्षात काम करा, कुणाकडेही काम करा, परंतु रमाकांत ज्यावेळेला सांगत असताना तो तुम्ही विचार करा की रमाकांत आम्हाला सांगतोय हे योग्य आहे का चुकीचं आहे. हा विचार करून तुम्ही पाऊल उचला. कारण आज कोर्टमध्ये गेल्यानंतर मी पाहतोय, सोमवारी ज्यावेळेला मी कोर्टमध्ये जातो आहे, आज काही हरामखोरांच्या नादाला लागून माझ्यावर पण भरपूर केसेस आहेत. ओके. माझ्यावरती, मी सुपारी खात नाही तरी माझ्यावरती केसेस आहेत. कुणाचं तरी ऐकून आमच्यावरती केसेस झाल्या. तशा केसेस आपल्या समाजाच्या मुलांच्यावरती होऊ नये. कारण का, कितीतरी मुलं आज नोकरीपासून वंचित आहेत. कितीतरी मुलांचं भविष्य बर्बाद झालेलं आहे. एका मुलाला घडविण्यासाठी त्याच्या आईवडिलांना अथोनात प्रयत्न करावा लागतो. उभं आयुष्य आपल्या मुलांसाठी आईवडील खर्ची करतात. त्या मुलाचं भविष्य अंगावरती केस घेऊन जर बर्बाद झालं तर त्या सांगणाऱ्याचं काही बर्बाद होत नाही, त्या कुटुंबाचं बर्बाद होतं. त्या आईवडिलांची स्वप्न भंगली जातात. आईवडिलांना त्रास होतो. आईवडिलांना त्रास होईल असं माझ्या समाजातील मुलांनी आणि मुलींनी हे काम करता कामा नये. माझी एकच विनंती आहे, आपला समाज हा मोठा आहे, शिकून मोठा झाला पाहिजे, धंद्यामध्ये मोठा झाला पाहिजे, शेतकरी वर्गामध्ये मोठा झाला पाहिजे. माझे समाजातील मुलं आज होतकरू सुशिक्षित झाली पाहिजे, ही अपेक्षा समाजाकडून मला आहे. शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेत, येणार. शेतकऱ्यांचे अच्छे दिन दिवस आएंगे असं म्हटलं होतं, त्याचा आजचे काहीतरी फरक दिन- पडलेला आहे का? आजचे दिन गेले ढगात. आजचे दिनचा संबंध ह्याला नाही आहे. शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा आहे. माझ्या शेतकऱ्यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही देखील आत्ताच्या नवीन युगातली टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही शेती करावी. जेणेकरून मी एक शेतकरी आहे, ह्या नात्यानं मी सर्व अनुभवलेलं आहे, त्या पद्धतीनंच शेती ह्या ठिकाणी तुम्ही करावी. शेवटी मुलींना काय संदेश देऊ इच्छिता? माझं मुलींना एकच माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या गळ्यातील ताईत आहात. तुम्ही
तुमच्या घरातील देवाऱ्यावरची देवी आहात. तुम्ही काहीतरी पाऊल वाईट मार्गाकडे जाऊन तुम्ही तुमच्या आईवडिलांची जिवंतपणे समाधी बांधू नका. जिवंतपणे तुमच्या आईवडिलांना मारू नका. कारण तुम्ही ज्यावेळेला एक चुकीचं पाऊल उचलता ज्यावेळेला आईवडील घरातून बाहेर पाऊल काढतात त्यावेळेला त्यांनी प्रत्येक पावलाला मेल्याचं वागत असतात. त्यासाठी त्यांची मान समाजामध्ये कुठेही खाली होईल असं वागू नका. दुसरं, काही मुलं मुली थोडे मार्क्स कमी पडले म्हणून आत्महत्या करतायत. काही मुलं मुली आईवडिलांनी काहीतरी त्यांची अट पुरवली नाही किंवा गाडी दिली नाही, मोबाईल दिलं नाही, अभ्यास कर म्हटलं म्हणून आत्महत्या करतायत. हा विचार देखील तुम्ही मनातला काढा. कारण शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत. शिवाजी महाराजांच्यावरती प्रत्येक क्षणाला असे प्रसंग ओढवले जेणेकरून त्यांच्या मनाला कधीही तो विचार शिवला नाही आत्महत्येचा. त्याच माध्यमातून तुम्ही देखील वागावं अशी विनंती मी माझ्या समाजातील मुलामुलींना करू इच्छितो. आई वडिलांना संदेश काय देऊ इच्छित? तसं म्हणजे आता कसं या हाय सोसायटीच्या जाळ्यामध्ये गुंतून आई वडील सुद्धा मुलावरती बर्डन देत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आईवडिलांनी मुलांच्यावरती बर्डन न देता त्यांना आपली संस्कृती त्यांच्यावरती चांगले संस्कार देणे जरुरीचं आहे. आध्यात्मिक मार्गाकडे आईवडिलांनी टी व्हीकडे जास्त न जाता आईवडिलांनी आपले शिवाजी महाराज असतील, आपले संभाजी महाराज असतील किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य असे जे आपले क्रांतिकारी असतील त्यांचे विचार आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगितलं तर येणारी पिढी बाद होणार नाही असं मला वाटतं. ओके. एक आईवडिलांना माझी एक विनंती आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना आपणाला आई आणि बाबा हेच मनाला शिकवावं. पप्पा मम्मी अंकल डॅडी हे आपल्या मुलांना शिकवू नये. हे आपण ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला आपली मुलं ही पाश्चात्य संस्कृतीकडे ओढवली जातात. त्यासाठी आपल्या धर्मामध्ये आपल्या आईवडिलांना आपण आई आणि बाबा, काका, आजी, आजोबा हे आपण आपल्या मुलांना मनाला शिकवावं. ओके दादा, तुमच्याशी बोलून मनमोकळं बोलून बरं वाटलं. हा तुमचे विचार जे आहेत हे आता हजारो लोकांपर्यंत जाऊन पोहोचतील. त्या टाईम देऊन वेळानं का होईना आम्हाला टाईम दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार दादा. धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय दादा.